राज्यातील आणि देशातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी नेहमी अपडेट रहा प्रिन्स महाराष्ट्र न्यूज सोबत। शेतकऱ्यांची उघडलूट, स्वामी समर्थ साखर कारखान्यात ऊस वजनात चोरी उघड, कारखाना तात्काळ बंद पडला पाहिजे। दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी स्वामी समर्थ साखर कारखाना वरखेड येथे शरद जोशी शेतकरी संघटनेने थेट कारखान्यावर जाऊन ऊस वजन काट्याची तपासणी केली। ही तपासणी शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष रघुनाथ दादा पाटील व राज्य उपाध्यक्ष अजित काळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। तपासणी दरम्यान प्रत्येक टनाला तब्बल ऊस वजनात घट आढळून आली। ही केवळ चूक नसून शेतकरी, ऊसतोडणी कामगार आणि वाहतूकदार यांची उघड आर्थिक लूट असल्याचा संताप शेतकरी संघटनेने व्यक्त केला। अशा प्रकारे राज्यातील अनेक साखर कारखाने वजनकाट्यांत छेडछाड करून शेतकऱ्यांच्या घामाची कमाई पळवत आहेत। हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे। 1-2 किलो वजन कमी दाखवून लाखो रुपयांची चोरी केली जात असून प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे। या गंभीर प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून असा कारखाना चालवण्याचा नैतिक अधिकार नाही। हा कारखाना तात्काळ बंद पडला पाहिजे, अशी ठाम मागणी शेतकरी संघटनेने केली आहे। या आंदोलनात शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ तुवर, नेवासा तालुका अध्यक्ष मेजर अशोक काळे, तालुका युवा अध्यक्ष रोहित कुलकर्णी, तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब नागवडे, ॲडव्होकेट कावळे भाऊसाहेब, किरण लंगे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी संघटनेचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते। जर या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली नाही तर कारखान्याविरोधात तीव्र आंदोलन, रास्ता रोको व कारखाना बंद आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे। शेतकऱ्यांच्या घामाची चोरी सहन केली जाणार नाही। आज आपण सगळे स्वामी समर्थ शुगर कारखान्यावर सर्व दुपारपासून इथं आलेले आहात आणि इथं जे काय गौड बंगाल झालं, शेतकऱ्यांना लुटीचं जे धोरण इथं अवलंबलं गेलं, जर 20 टनामागे जर 1.5 टन 1.25 टन जर मारित असतील, तो मारलेला शेतकऱ्याला तर पहिला फटका आहे, परंतु जे ऊस तोडतात रात्रंदिवस पहाटे जाऊन त्यांनाही फटका आहे, वाहतूकदारालाही फटका आहे। स्वतः मुख्यमंत्री साहेब म्हणाले की बा कारखान्याच्या काट्यामध्ये तफावत आहे। अरे भल्या माणसा, गल्लीची दिल्ली सत्ता तुमची आहे ना, तुम्ही ठरवलं तर एका दिवसामध्ये सगळ्या कारखान्याचे काटे एका मिनिटात नीट होती, परंतु मी मुख्यमंत्री साहेबालाही विनंती करतो, सगळ्या निवडणुका संपल्या, तुमचा गुलाल झाला, सगळं झालं, परंतु जो शेतकऱ्यावर हे कारखानदार अन्याय करतात त्याला पुढे तरी सरकारने वाचा फोडावी। आणि आम्हाला काळे साहेबांनी फोन केल्यामुळे माझे सर्व शेतकरी संघटनेचे भाऊ या परिसरातून आले, त्यांना मी पहिले धन्यवाद देतो। शेतकरी आणि शेतकरी संघटनेचे लोक, भावांनो, शेतकरी संघटनेचा एक जरी माणूस असला, तुम्ही जरी बिल्ले नाही लावले तरी शेतकरी भावांनी 10 लोकांनी त्याच्या मागे उभे राहा, तुमचा प्रश्न निश्चित सुटल। एवढं बोलतो, उद्या सकाळी शिवतारे साहेब येणार आहेत, काहीतरी 10 ला तितकी वागणार नाही, मोठे माणसं आहे, तुम्ही पण या, आम्ही पण येऊ। आपण किती दिवसापासून तफावत झालेलं आहे त्यांचे ते सगळे रिपोर्ट पाहू, कावळे गोष्ट बरोबर आहे का, आणि त्यानुसार प्रशासन ते धोरण घेईल आणि जी शेतकऱ्याची बाजू असेल ती शेतकरी संघटना जाऊन धरणार आहे। उद्या काळे साहेब सकाळी त्या बैठकीला येणार आहे। एवढंच म्हणतो, इथं थांबतो। जय महाराज। स्वामी समर्थ शुगर अॅग्रो इंडस्ट्री लिमिटेड राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनल सबस्क्राइब करा।